अभ्यास आणि वाचन यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष आग्रही होते. वाचाल तर वाचाल हा उपदेशच फक्त त्यांनी केला नाही, तर प्रत्यक्षात त्याचे अनुकरण करून इतिहास घडवला. वाचाल तर वाचाल, पण नेमकं काय वाचाल याची देखील व्यवस्था त्यांनी जाणीवपूर्वक आणि जबाबदारीपूर्वक मागे करून ठेवली आहे. इंटरनेट चालताना काही पुस्तके माझ्या लक्षात आली आणि ती पुस्तके मी ऑनलाईन मागवली. शूद्र मूळचे कोण? अस्पृश्य मूळचे कोण? विजाची प्रतीक्षा. जाती व्यवस्थेचे उच्चाटन. माझी आत्मकथा. आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म. ही संपूर्ण पुस्तके स्वतः बाबासाहेब लिखित आहेत. बाबासाहेबांचे विचार आणि त्यांनी समाजासाठी केलेले कार्य, लढाई, यातना आणि संघर्ष या पुस्तकात त्यांनी चित्रित केलं आहे. मला असं वाटतं की ज्याप्रमाणे घराघरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटोज लावले जातात, त्याचबरोबरीने सदर साहित्य हर समाज बांधवाच्या घरी असलं पाहिजे, ज्यातून बाबासाहेबांची प्रेरणा आपल्याला मिळेल आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेब जिवंत राहतील, असं माझं मत आहे. पुन्हा एकदा आठवण करून देतो, वाचू तर वाचू. जय भीम.